नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजय सुर्वे मॅथ्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुनश्च एकदा आपलं स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 2 वर्ग समीकरणे यांचा अभ्यास करीत आहोत। या वर्ग समीकरण या प्रकरणांतर्गत आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग समीकरण सोडवण्याची दुसरी जी पद्धत आहे त्या पद्धतीचं नाव आहे पूर्ण वर्ग पद्धत। या पूर्ण वर्ग पद्धतीचा अभ्यास आजच्या व्हिडिओच्या अंतर्गत आपण करणार आहोत। चला तर मग हा व्हिडिओ आपण सुरू करूया। आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सराव संच 2.3 मध्ये वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा अशा प्रकारची सूचना आहे। त्यातलं पहिलं उदाहरण जे आहे ते पहिलं उदाहरण आपल्याला अवयव पद्धतीने सुद्धा सोडवता येते, त्यामुळे मी ते काही तुम्हाला स्पष्टीकरण करून दाखवणार नाही। त्याचं दुसरं जे उदाहरण आहे ते दुसरं उदाहरण अशा प्रकारचं आहे, x वर्ग अधिक 2x वजा 5 बरोबर 0। या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर याचा सहगुणक आहे 1 आणि तिसरं पद आहे ऋण 5, म्हणजे यांचा गुणाकार येणार आहे ऋण 5। आता ऋण 5 चे दोन अवयव आपल्याकडे असे पाहिजे की त्या ठिकाणी त्या अवयवांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी आली पाहिजे। मग असे 5 चे अवयव आपण शोधूया। 5 गुणिले 1 5 1 5 अशा प्रकारचा एक म्हणजे एक जोडी आपल्याला या ठिकाणी प्राप्त होईल। याच्याशिवाय वेगळी जोडी नाही। तुम्ही भले फार तर असं म्हणू शकता वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 ही दुसरी जोडी होईल। त्या दोन्ही जोड्यांचं निरीक्षण केल्यानंतर असं दिसून येते की या दोन्ही जोड्यांपैकी कोणत्याही जोडीची बेरीज ही मधल्या पदाच्या सहगुणका एवढी येत नाही। इथं बेरीज येते 6 चालणार नाही, इथं बेरीज येते 2 वर्गमुळात 5 ती सुद्धा चालणार नाही। म्हणजे थोडक्यात हे उदाहरण आपल्याला अवयव पद्धतीने सोडवता येणार नाही। अवयव पद्धत या ठिकाणी आपल्याला वापरता येणार नाही। मग अशा प्रकारची जेव्हा उदाहरणं असतात तेव्हा ती उदाहरणं सोडवण्यासाठी दुसरी पद्धत आहे, त्या पद्धतीचं नाव आहे पूर्ण वर्ग पद्धत। आता या पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये काय करतात तर त्या ठिकाणी या पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये आपण पहिल्यांदा बघूया a अधिक b कंसाचा वर्ग त्याचा विस्तार सूत्रांच्या अंतर्गत आपण ती सूत्र अभ्यासलेली आहे। तर याचा विस्तार होतो a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग, म्हणजे याचा विस्तार आपल्याला एक त्रिपदी मिळालेली आहे। आता या त्रिपदीमध्ये आपण निरीक्षण केलं, या त्रिपदीमध्ये तर पहिल्या पदाचा वर्ग आहे आणि शेवटच्या पदाचा वर्ग आहे, आणि जे मधलं पद आहे हे मधलं पद कसं आहे तर 2ab एवढं आहे। मधलं पद आहे 2ab एवढं। अशी जी त्रिपदी असेल की पहिल्या पदाचा वर्ग आणि शेवटच्या पदाचा वर्ग असेल आणि मधलं पद हे त्या ठिकाणी 2ab एवढं असेल, तर अशा त्रिपदीला आपण पूर्ण वर्ग त्रिपदी असं म्हणतो। पूर्ण वर्ग त्रिपदी या त्रिपदीला अशा प्रकारच्या त्रिपदीला आपण पूर्ण वर्ग त्रिपदी म्हणतो। पूर्ण वर्ग त्रिपदी असेल तर तिचं वर्गमूळ आपल्याला काढता येते। म्हणजे समजा एखादी त्रिपदी तुम्हाला या स्वरूपात दिलेली आहे तर तिचं वर्गमूळ कसं काढता येईल, एक उदाहरण घेऊ आपण म्हणजे लक्षामध्ये येईल। x वर्ग अधिक 4xy अधिक 4 अशा प्रकारे आहे। म्हणजे कसं म्हणता येईल याला, हा x चा वर्ग आणि 4 म्हणजे या ठिकाणी 2 चा वर्ग आणि मधलं पद आपल्याला या ठिकाणी मांडता येते 2 गुणिले a गुणिले b। म्हणजे अशा पद्धतीने जर मला ते मांडता येत असेल 2 गुणिले a गुणिले b, तर या त्रिपदीला आपण पूर्ण वर्ग त्रिपदी असं म्हणतो। पहिल्या पदाचा वर्ग पाहिजे, शेवटच्या पदाचा वर्ग पाहिजे आणि मधलं पद अशा प्रकारचं पाहिजे, तर याला म्हणतो आपण पूर्ण वर्ग त्रिपदी। ही पूर्ण वर्ग त्रिपदी आहे। तिचं वर्गमूळ सोप्या पद्धतीने काढता येते आपल्याला। पहिल्या पदाचं वर्गमूळ घ्यायचं, शेवटच्या पदाचं वर्गमूळ घ्यायचं, 4 चं वर्गमूळ येईल 2 आणि मधल्या पदाचं चिन्ह घ्यायचं, ते आहे अधिक त्याचा वर्ग। म्हणजे हा जो विस्तार आहे या ठिकाणी किंवा ही जी त्रिपदी आहे ही त्रिपदी कोणाचा वर्ग आहे तर x अधिक 2 चा वर्ग आहे असा याचा अर्थ होतो। ही संकल्पना जर आपल्याला समजली असेल किंवा ही समजून घेतली आपण तरच आपल्याला या ठिकाणी पूर्ण वर्ग पद्धतीने उदाहरणे कशी सोडवतात ते समजणार आहे। त्यामुळे हा विस्तार आणि पूर्ण वर्ग त्रिपदी म्हणजे काय याचा अर्थ समजून घेऊ। आता या ठिकाणी या उदाहरणामध्ये आपल्याला हे जे पद दिलेल्या उदाहरणामध्ये आपण प्रथमतः दिलेलं जे उदाहरण आहे ते या स्वरूपात लिहायचं आहे। पहिल्यांदा x वर्ग अधिक 2x आणि या 5चं पक्षांतर या बाजूला करायचं आहे, धन 5 होतील इकडे गेल्यावर। म्हणजे दिलेली जी
दिलेलं जे वर्ग समीकरण आहे ते वर्ग समीकरण आपण पहिल्यांदा ax वर्ग अधिक bx बरोबर c या स्वरूपात लिहूया. ax वर्ग अधिक bx बरोबर c या स्वरूपात करून घ्यायचा आहे. इथं हा जो a आहे म्हणजे थोडक्यात x वर्गाचा सहगुणक आहे, हा 1 करून घ्यायचा आहे. नसेल तर ज्यावेळेस नसेल त्यावेळेस योग्य त्या संख्येने भाग घालून तो आपण 1 करून घेऊया पुढच्या उदाहरणामध्ये. आता ही जी या ठिकाणची बाजू आहे या बाजूला म्हणतो आपण डावी बाजू आणि ही जी बाजू आहे हिला म्हणतो आपण त्या समीकरणाची उजवी बाजू. आता डाव्या बाजूचं जर निरीक्षण केलं तर डाव्या बाजूच्या मध्ये फक्त दोनच पदे आहेत, x वर्ग आणि 2x. आता आपल्याला तिसरं एक पद मिळवायचं आहे, म्हणजे तिसरं एक पद आपल्याला शोधायचं आहे आणि ते याच्यामध्ये मिळवायचं आहे, म्हणजे जेणेकरून या ठिकाणी जी डावी बाजू आहे ती डावी बाजू पूर्ण वर्ग होईल. मग आता ते पद आपल्याला मिळवण्यासाठी आता या ठिकाणी बघा तर मधलं पद कशा बरोबर आहे तर 2ab एवढं आहे. मधलं पद हे 2ab एवढं आहे. म्हणजे आता या ठिकाणी आपण काय करूया की आपल्याला तिसरं पद शोधायचं आहे. तर हे जे काही आहे हे या ठिकाणी त्याच्याशी या दिलेल्याची तुलना करूया. म्हणजे x वर्ग अधिक 2x ची तुलना कोणाशी करायची आपण तर त्या ठिकाणी x वर्ग अधिक 2xy. जसं आता या ठिकाणी ab असेल तर आपण या ठिकाणी 2ab घेतलेला आहे. आता इथं x आणि y जर घेतलं मी x अधिक y घेतलं या ठिकाणी तर या ठिकाणी काय होईल x वर्ग अधिक 2xy होतील, म्हणून या ठिकाणी मी 2xy लिहिलेले आहे. याची तुलना करताना आपण मांडूया x वर्ग अधिक 2x बरोबर x वर्ग अधिक 2xy. हा x वर्ग आणि x वर्ग याच्याशी याचा म्हणजे याला पक्षांतरित केल्यावर ते एकमेकांशी रद्द होतील. त्याच्यानंतर काय शिल्लक राहील मग तर 2x बरोबर 2xy अशा पद्धतीने आपल्याला शिल्लक राहिलेले दिसेल. पुन्हा या ठिकाणी हा 2 आणि हा 2 एकमेकांशी भाग जाईल, हा x आणि हा x याचा सुद्धा एकमेकांशी भाग जाईल. म्हणजे या बाजूला फक्त एकच शिल्लक राहिलेला आहे आणि या बाजूला y. म्हणजे y ची किंमत किती आलेली आहे तर y बरोबर 1. y बरोबर 1 असेल म्हणून y चा वर्ग करूया. आता आपण y चा वर्ग बरोबर 1 होईल. का केला वर्ग हा कारण या ठिकाणी शेवटचं जे पद आहे ते शेवटचं पद आहे आपलं b वर्ग, म्हणून तो वर्ग करायचा आहे. आता हा जो 1 आहे ही जी काही किंमत आपल्याला मिळालेली आहे ही किंमत आपण डाव्या बाजूमध्ये मिळवायची आहे. कशा पद्धतीने बघूया तर x वर्ग अधिक 2x अधिक 1 इथं मिळवला हा 1 आणि एकदा वजा करायचा आहे बरोबर 5. हे जे 5 जसे आहे तसेच या ठिकाणी लिहिलेले आहे. हा 1 एकदा मी मिळवला आणि एकदा वजा केला, त्यामुळे या समीकरणाच्या समानतेमध्ये कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी बाधा आलेली नाही किंवा त्या समीकरणाची समानता बिघडलेली नाही. पण हा एक आपण मिळवल्यामुळे काय झालं की हा जो या ठिकाणी ही जी त्रिपदी या ठिकाणी तयार झालेली आहे x वर्ग अधिक 2x अधिक 1 ही आता पूर्ण वर्ग त्रिपदी झालेली आहे. मग आता आपण म्हणूया म्हणून या ठिकाणी x वर्ग अधिक 2x अधिक 1 ही पूर्ण वर्ग त्रिपदी आहे. ही पूर्ण वर्ग त्रिपदी आहे. यानंतर आता आपण हा कशाचा वर्ग आहे. मग आता ही जी त्रिपदी आहे पूर्ण वर्ग त्रिपदी मग कोणाचा वर्ग आहे ते शोधूया. ते शोधण्यासाठी मी सांगितलंय की पहिल्या पदाचं वर्गमूळ घ्यायचं. पहिल्या पदाचं वर्गमूळ आलं x, याचं वर्गमूळ घ्यायचं. x चं वर्गमूळ एकच आहे, 1 घेतलं आणि या मधल्या पदाचं चिन्ह घ्यायचं. मधल्या पदाचं चिन्ह आहे धन, मधल्या पदाचं चिन्ह घ्यायचं आणि मग तुम्ही वर्ग लिहायचा आहे. म्हणजे ही जी त्रिपदी आहे या ठिकाणी अंडरलाईन केलेली ही कोणाचा वर्ग आहे तर x अधिक 1 चा वर्ग आहे. अशा प्रकारे मला लिहून देता येईल. हा वजा 1 मी जसा आहे तसाच लिहितो या ठिकाणी वजा 1 बरोबर 5. आता आपण हा वजा 1 जो आहे तो इकडे पक्षांतरित करूया. म्हणजेच आपल्याला x अधिक 1 कंसाचा वर्ग बरोबर 5 अधिक 1 पक्षांतर केल्यावर तो धन होईल. आता याला सोपं रूप देऊया. x अधिक 1 कंसाचा वर्ग बरोबर या ठिकाणी झाले दोघांची बेरीज झाली या ठिकाणी 6. आता डावी बाजू जी आहे ती वर्ग स्वरूपात लिहिलेली आहे मी x अधिक 1 चा वर्ग. तसंच आता मी उजवी बाजू सुद्धा वर्ग स्वरूपात लिहितो. मग 6 हा कोणाचा वर्ग आहे. 6 ही काही पूर्ण वर्ग संख्या नाही पण आपल्याला त्याला वर्गाच्या स्वरूपात लिहिता येईल. 6 हा कोणाचा वर्ग आहे तर वर्गमुळात 6 चा वर्ग आहे. वर्गमुळात 6 चा वर्ग
म्हणजे मला या ठिकाणी हे लिहिताना कसं लिहिता येईल, तर या ठिकाणी डावी बाजू मी x अधिक 1 कंसाचा वर्ग असं लिहिणार आहे आणि दुसरी जी बाजू आहे उजवी बाजू ती मी लिहिणार आहे वर्गमुळात 6 चा वर्ग. म्हणजे दोन्ही बाजू मी काय केल्या वर्ग स्वरूपात लिहिलेले आहेत. आता मी दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेणार आहे. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊ. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊ. वर्गमूळ घेतल्यानंतर हे वर्ग निघून जातील. म्हणजेच काय शिल्लक राहील तर x अधिक 1 बरोबर. बरोबर. आता याचं वर्गमूळ घेताना मात्र आपल्याला धन मिळेल किंवा ऋण मिळेल. धन किंवा ऋण वर्गमुळामध्ये 6. कशा प्रकारे काहींना शंका आली असेल तर आपल्याला माहिती आहे की 3 चा वर्ग म्हणजे धन 3 चा वर्ग हा 9 होतो. 9 धन 9. त्याचप्रमाणे ऋण 3 चा वर्ग सुद्धा या ठिकाणी होतो धन 9च. म्हणजे संख्या धन असो किंवा ऋण असो त्याचा वर्ग मात्र नेहमी धनच भेटतो. म्हणजेच मी काय म्हणू शकेल की वर्गमुळात 9 बरोबर मला लिहिता येतील, कारण हा 9 कोणाचा वर्ग असेल तर कदाचित तो धन 3 चा असेल. हा 9 कोणाचा वर्ग आहे तर कदाचित तो ऋण 3 चा सुद्धा वर्ग असेल. म्हणून 9 चा वर्गमूळ घेताना एकदा धन 3 आणि एकदा ऋण 3 मला घ्यावे लागतील. तसंच आहे या ठिकाणी की हा कोणाचा वर्ग आहे तर वर्गमुळात 6 चा आहे. म्हणजे तो वर्गमूळ निघताना एकदा धन वर्गमुळात 6 येतील किंवा ऋण वर्गमुळात 6 येतील. आता एकदा आपण धन किंमत घेऊ आणि एकदा ऋण किंमत घेऊ. म्हणजे x अधिक 1 अशा दोन किमती तुम्हाला मिळालेल्या आहेत. x अधिक 1 बरोबर या ठिकाणी वर्गमुळात 6 किंवा दुसरी किंमत तुम्हाला मिळालेली आहे x दुसरी किंमत मिळालेली आहे x अधिक 1 बरोबर वजा 6. आता आपण x ची किंमत काढूया. x ची किंमत काढताना या 1 चं पक्षांतर करूया. पक्षांतर करताना मात्र आपण हा जो 1 आहे इकडे जाताना तो ऋण होईल, पण तो 6 वर्गमूळ 6 च्या नंतर नाही लिहायचा, अगोदर लिहायचा आहे. कशा पद्धतीने बघा, x बरोबर याचं पक्षांतर केल्यावर तो ऋण 1 अगोदर लिहायचा आहे आणि हे जे 6 आहेत वर्गमुळात ते जसे आहेत तसेच लिहून घ्यायचे आहेत. फक्त काय केलं आपण, हा इकडे पक्षांतर करताना वर्गमुळात 6 नंतर न लिहिता अगोदर लिहिलेला आहे. किंवा या ठिकाणी तुम्हाला इथं सुद्धा तसंच करावं लागेल की ऋण 1 हा अगोदर घ्यायचा आणि हे ऋण वर्गमुळात 6 नंतर घ्यायचे. अवयव पद्धतीने आपण जेव्हा सूत्र वापरून वर्ग समीकरणे सोडवू तेव्हा तुम्हाला याचा अर्थ अजून क्लिअर होईल. म्हणजे तुम्हाला आता 2 मूळ मिळालेली आहेत. मग आपण उत्तर लिहिणार आहोत. म्हणून ऋण 1 अधिक वर्गमुळात 6 आणि दुसरं मूळ कोणतं आहे ऋण 1 ऋण वर्गमुळात 6 ही या वर्ग समीकरणांची मुळे आहेत. या पद्धतीने आपल्याला पूर्ण वर्ग पद्धत वापरून वर्ग समीकरण सोडवता येते. त्या सराव संच 2.3 मधील पुढचं उदाहरण आहे तिसरं. m वर्ग वजा 5m बरोबर ऋण 3. आता आपल्याला रीत समजलेली आहे. या ठिकाणी दिलेले समीकरण आपल्याला ज्या स्वरूपात पाहिजे त्या स्वरूपात आहेच. त्यामुळे आता आपण या ठिकाणी हे जे पद आहे m वर्ग वजा 5m याची जी तुलना आहे याची तुलना कोणाशी करायची आता आपल्याला, हे जे मध्ये पद आहे याची तुलना आपल्याला करायचं आहे. इथं जे चल असेल त्या स्वरूपात घ्यायचा आहे. m वर्ग अधिक 2mn अशा याच्याशी करायची आपल्याला. म्हणजे जे मधलं पद आहे त्या मधल्या पदाची जी म्हणजे हे जे काय डावी बाजू आहे त्या डाव्या बाजूची तुलना आपण या m वर्ग अधिक 2mn शी करायची आहे. मी तुम्हाला मागे सांगितलं आहे की जर x असेल तर पुढचं चल y घ्यायचं आपण, m असेल तर n घ्यायचं आहे. या पद्धतीने जाऊ पुढे. तुलना करताना या ठिकाणी दोन्ही बाजू समान झाल्यात. आता ऋण 5m बरोबर m वर्ग अधिक 2mn. तुलना केल्यानंतर या ठिकाणी मला हा m वर्ग आणि हा m वर्ग निघून जाईल. दोन्ही बाजूला असल्यामुळे आपण दोन्ही बाजूंमधून तो वजा केला तर तो निघून जाईल. आता आपल्याकडे काय शिल्लक राहिलेलं आहे ते बघूया. तर ऋण 5m बरोबर 2mn अशा पद्धतीने ही बाजू तुम्हाला शिल्लक दिसते. पुन्हा या ठिकाणी हा m आणि हा m कॅन्सल होईल. म्हणजेच आता शिल्लक राहिलेला आहे ऋण 5
बरोबर 2n. आपल्याला यांचीच किंमत पाहिजे म्हणून या 2चं पक्षांतर या बाजूला करूया. म्हणून काय होईल ऋण 5/2 बरोबर n. म्हणजे यांची किंमत तुम्हाला ही मिळालेली आहे. आता यांची किंमत मिळाल्यानंतर त्याचा वर्ग करायचा आहे. मग यांचा वर्ग काय होईल म्हणून n वर्ग बरोबर ऋण 5चा वर्ग धन 25च होईल. आणि या ठिकाणी 2चा वर्ग हा धन 4च होईल. संख्या धन असो किंवा ऋण असो त्याचा वर्ग या ठिकाणी धनच होतो. म्हणजेच आता आपण n वर्गची किंमत जी आहे 25/4 ही या डाव्या बाजूमध्ये मिळवूया. म्हणून काय होईल आता m वर्ग वजा 5m अधिक 25/4 वजा 25/4 बरोबर ऋण 3. म्हणजे एकदा मिळवलेत आपण 25/4 आणि एकदा वजा केले त्यामुळे या समीकरणामध्ये काहीही बदल होणार नाही. आता हे ऋण 25/4 जे पक्षांतरित करू इकडे आपण आणि याचं निरीक्षण करा. आता m वर्ग वजा 5m अधिक 25/4 याचं निरीक्षण केलं तर तुम्हाला दिसून येईल की ही पूर्ण वर्ग त्रिपदी आहे. तुम्ही खाली लिहायचं आहे की m वर्ग वजा 5m अधिक 25/4 ही पूर्ण वर्ग त्रिपदी आहे. कोणाचा वर्ग आहे ती त्रिपदी ते आपण शोधूया. तर त्यासाठी सांगितलं की हा m याचं म्हणजे याचं थोडक्यात काय म्हणू आपण वर्गमूळ घेऊया. 25/4 वर्गमूळ आलं 5/2 आणि मधल्या पदाचं चिन्ह ते ऋण आहे ते ऋण घेतलं. म्हणजे ही जी त्रिपदी आहे ही त्रिपदी कोणाचा वर्ग आहे तर m वजा 5/2 चा वर्ग आहे. वजा हे 25/4 सध्या या बाजूलाच असू द्या बरोबर ऋण 3 घेऊया. आता याचं पक्षांतर करूया बाजूला. m वजा 5/2 कंसाचा वर्ग बरोबर. आता याचं पक्षांतर केल्यावर हे धन होतील म्हणून अगोदर घेऊया 25/4 वजा 3. सोपं रूप देतो आपण. आता ही जी उजवी बाजू आहे या उजव्या बाजूला जी काही बेरीज वजाबाकी असेल अपूर्णांकाची असेल ती करूया. आता आपण अपूर्णांकांची बेरीज करताना आपल्याला माहिती आहे की छेदांचा लसावी काढावा लागतो. मग या ठिकाणी छेद 3 चा आहे 1 आणि इथं आहे 4 म्हणजे लसावी आला 4. ही डावी बाजू जशी आहे तशीच घेऊया. आता आपण 5/2 कंसाचा वर्ग बरोबर इथं छेदाचा लसावी आला 4. मग 25 × 25 आणि 4 × 3 = 12. ही वजाबाकी आपल्याला माहिती पाहिजे तिरकस गुणाकार करून. 25 वजा 12 ची किंमत येते 13 आणि हे 4 आहेच 13 म्हणजे ही जी डावी बाजू आहे ही मी वर्ग स्वरूपात लिहिलेली आहे m वजा 5 कंसाचा वर्ग आणि ही जी उजवी बाजू आलेली आहे ती आहे 13/4. आता 13/4 ला मी वर्गाच्या स्वरूपात लिहितो. 13 हा कोणाचाच वर्ग नाही त्यामुळे ते वर्गमुळात 13 आपल्याला घेता येतील. 4 हा 2 चा वर्ग आहे म्हणून मला त्या ठिकाणी हे पद जे आहे ते असं लिहिता येईल वर्गमुळात 13/2 कंसाचा वर्ग. आता दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेऊया. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊ. वर्गमूळ घेतल्यामुळे ते वर्ग निघून जातील. इथं शिल्लक राहील m वजा 5/2 बरोबर एकदा धन किंमत एकदा ऋण किंमत वर्गमुळात 13/2. एकदा धन घेऊया एकदा ऋण घेऊया. म्हणून मग आता m बरोबर याचा पक्ष या ठिकाणी एकदा धन घ्यायचं एकदा ऋण घ्यायची आहे. लिहूया आता आपण या ठिकाणी m वजा 5/2 बरोबर वर्गमुळात 13/2 धन घेतलं किंवा दुसरी किंमत आपल्याला घेता येईल m वजा 5/2 बरोबर ऋण वर्गमुळात 13/2. सोपं रूप देऊया. पक्षांतर करताना हे जे ऋण 5/2 आहे ते धन होतील पण ते अगोदर घ्यायचे. म्हणजे असं लिहायचं आपण m बरोबर 5/2 अधिक हे वर्गमुळात 13/2 किंवा या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल m
बरोबर 5 छेदस्थानी 2 वजा वर्गमुळात 13 छेदस्थानी 2. सोपं रूप देता येते. अजून छेदस्थानचा लसावी आला आहे 2. अजून सोप्या रूपात मांडता येईल. m बरोबर छेदस्थानी 2 मांडायचे आहेत आणि फक्त अंशांची बेरीज 5 अधिक वर्गमुळात 13 किंवा दुसरी किंमत आपल्याला मिळते या ठिकाणी m बरोबर छेदांचा लसावी इथं 2 मांडायचा आहे 5 वजा वर्गमुळात 13. ही 2 मुळे आपल्याला प्राप्त झालेली आहे. खाली उत्तर मांडायचं फक्त आता आपण. म्हणून 5 अधिक वर्गमुळात 13 छेद 2 आणि दुसरं जे मूळ आहे ते लिहितो आता या ठिकाणी 5 वजा वर्गमुळात 13 छेद 2 ही मुळे आहेत. महत्वाचं उदाहरण आहे. सगळ्या पायऱ्या त्यातल्या तुम्ही समजून घ्या. ज्यावेळेस तुम्हाला एखादी पायरी समजत नसेल त्यावेळेस व्हिडिओ पॉज करा आणि ती पायरी समजून घ्या. आणि ज्यावेळेस मी लिहितो फळ्यावर त्यावेळेस आपण सुद्धा वर्गपाठ वहीमध्ये हे उदाहरण सोडवा. म्हणजे तुम्हाला सगळी रीत जी आहे ती रीत चांगल्या प्रकारे समजेल. नुसता व्हिडिओ पाहून फक्त तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णपणे उदाहरण समजणार नाही. पुढील उदाहरण आहे 9y चा वर्ग वजा 12y अधिक 2 बरोबर 0. यामध्ये या a ची किंमत 9 आहे. तर ती पहिल्यांदा आपण 1 करून घेऊया आणि हा जो 2 आहे हा इकडे पक्षांतरित करून घेऊया. म्हणजेच काय मिळेल आपल्याला 9y चा वर्ग छेद 9 वजा 12 छेद 9 y बरोबर ऋण 2. पक्षांतर केलं आणि त्याचप्रमाणे आपण या सगळ्यांना काय केलं आहे 9 ने भाग घालवलेला आहे. प्रत्येक पदाला या ठिकाणी 9 ने भाग घालवलेला आहे. त्याला सोपं रूप देऊया. हा 9 1 9 हा भाग जाईल या ठिकाणी म्हणजे शिल्लक राहणार आहे y वर्ग. इथं भाग जाईल 3 त्रिक 9 3 चौक 12 4 छेद 3 y बरोबर इथं भाग जात नाही त्यामुळे ऋण 2 छेदस्थानी 9 जसा आहे तसाच. आता ही जी डावी बाजू आहे y वर्ग वजा 4 छेद 3 y ची तुलना आपण y वर्ग अधिक 2xy अधिक 2yz याच्याशी करूया. तुलना करताना समान घ्या ते बाजू करून 4 छेद 3 y बरोबर y वर्ग अधिक 2yz. हा y वर्ग आणि हा y वर्ग या ठिकाणी गेला आहे. ऋण 4 छेद 3y बरोबर 2yz. त्यातला हा y आणि हा y कॅन्सल होईल. बे एक बे दोन्ही 4 म्हणजे या ठिकाणी मिळतील तुम्हाला 2 ऋण 2 छेदस्थानी 3 बरोबर z. ही झाली z ची किंमत. म्हणून z वर्ग ची किंमत काय येईल z वर्ग बरोबर ऋण 2 चा वर्ग 4 होईल आणि 3 चा वर्ग 9 होईल. 4 छेद 3 ही आता डाव्या बाजूमध्ये आपण मिळवूया. y वर्ग वजा 4 छेद 3y अधिक 4 छेद 9 वजा 4 छेद 9 बरोबर ऋण 2 छेद 9. उजवी बाजू आपण काय केली आहे पूर्ण वर्ग करण्यासाठी याला 4 छेद 9 मिळवलेले आहे डाव्या बाजूमध्ये आणि उजव्या बाजूला आपण जसं आहे तसंच ठेवलेलं आहे. आता ही जी काही त्रिपदी आहे ही त्रिपदी पूर्ण वर्ग त्रिपदी झालेली आहे. कोणाचा वर्ग आहे ती तर पहिल्या पदाचं वर्गमूळ घ्या शेवटच्या पदाचं वर्गमूळ घ्या आणि मधल्या पदाचं चिन्ह घेतलं आपण ऋण तर त्याचा वर्ग आहे. y वजा 2 छेद 3 चा वर्ग आहे बरोबर हे 4 छेद 9 आपण असेच लिहूया बरोबर ऋण 2 छेदस्थानी 9. आता या 4 छेद 9 चं पक्षांतर या बाजूला करूया आणि अगोदर लिहूया म्हणजेच तुम्हाला मिळेल. म्हणून y वजा 2 छेदस्थानी 3 कंसाचा वर्ग बरोबर अगोदर याचं पक्षांतर करू 4 छेद 9 वजा 2 छेद 9 नंतर लिहिले. सोपं रूप द्यायचं आहे त्याला. आता आपल्याला छेदांचा लसावी आला 9 इथं 4 वजा 2 4 वजा 2 वजा बाकी करूया खाली. म्हणून y वजा 2 छेद 3 कंसाचा वर्ग बरोबर 2 छेदस्थानी 9. जशी आपण डावी बाजू जी वर्गाच्या स्वरूपात लिहिलेली आहे कंसाचा वर्ग तसं याला सुद्धा आपल्याला कंसाच्या वर्गाच्या स्वरूपात लिहिता येईल. 2 हा कोणाचाही वर्ग नाही त्यामुळे त्याला वर्गमुळात 2 ठेवूया आणि 9 हा 3 चा वर्ग आहे त्यामुळे आपल्याला असं लिहिता येईल. म्हणून y वजा 2 छेद 3
कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात 2 छेदस्थानी 3 आणि हा सुद्धा कंसाचा वर्ग. आता आपल्याला दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेता येईल. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊ. वर्गमूळ घेतल्यानंतर वर्ग निघून जातील, म्हणजेच y वजा 2 छेदस्थानी 3 बरोबर एकदा धन आणि एकदा ऋण किंमत घ्यायची आहे. वर्गमुळात 2 छेदस्थानी 3. एकदा धन किंमत घेऊ, एकदा ऋण किंमत घेऊ. y वजा 2 छेदस्थानी 3 बरोबर वर्गमुळात 2 छेदस्थानी 3 किंवा दुसरी किंमत तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे y वजा 2 छेदस्थानी 3 बरोबर वजा वर्गमुळात 2 छेदस्थानी 3. पक्षांतर करूया. अगोदर होईल पक्षांतर केल्यानंतर याला इकडे अगोदर लिहूया. म्हणजेच y बरोबर 2/3 हे मी अगोदर लिहिले या ठिकाणी आणि हे अधिक वर्गमुळात 2/3 आहेच. किंवा दुसरी किंमत आपल्याला या ठिकाणी मिळेल y बरोबर याला अगोदर घेतो 2 छेदस्थानी 3 वजा वर्गमुळात 2 छेदस्थानी 3. अजून सोपं रूप देता येतो. छेदांचा लसावी 3 येईल. अंशांची बेरीज करून घेऊया. म्हणून y बरोबर छेदांचा लसावी मांडतो 3. इथं 2 अधिक वर्गमुळात 2 किंवा दुसरी किंमत तुम्हाला प्राप्त होते y बरोबर 2 वजा वर्गमुळात 2 छेदस्थानी 3. अशी दोन मुळं आपल्याला मिळालेली आहे. त्या ठिकाणी आपण उत्तर मांडूया. म्हणून 2 अधिक वर्गमुळात 2 छेद 3 आणि दुसरं मूळ जे आहे ते लिहूया 2 वजा वर्गमुळात 2 छेदस्थानी 3 ही मुळे आहेत. अशा रीतीने आपल्याला हे उदाहरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवता येऊ शकते. पुढील 6वं उदाहरण आहे. शेवटचं उदाहरण सराव संच 2.3 मधील 5x वर्ग बरोबर 4x अधिक 7. पहिल्यांदा आपण या 4x ला इकडे पक्षांतरित करून घेऊया. 5x चा वर्ग वजा 4x बरोबर 7 होतील. इथं सहगुणक आपल्याला 1 पाहिजे म्हणून 5 ने भागून घेऊया दोन्ही बाजूंना. 5x चा वर्ग छेद 5 वजा 4 छेदस्थानी 5 x बरोबर 7 छेदस्थानी 5. इथे ठिकाणी भाग जाईल म्हणजे तुम्हाला शिल्लक राहिलेलं समीकरण दिसेल x वर्ग वजा 4 छेद 5 x बरोबर 7 छेदस्थानी 5. इथं कुठे काही भाग जात नाही त्यामुळे ते पद तसेच राहतील. आता या डाव्या बाजूची जी तुलना आहे x वर्ग वजा 4 छेद 5 x ची तुलना आपण 2x वर्ग अधिक 2xy शी करू आपण. आता ती तुलना त्याच्याशी करू. मग आता x वर्ग वजा 4 छेद 5 x बरोबर x वर्ग अधिक 2xy होतील. हा x वर्ग या ठिकाणी कॅन्सल होईल. मग शिल्लक राहील वजा 4 छेदस्थानी 5x बरोबर 2xy. त्यातला हा x कॅन्सल झाला आणि या 2 ने इथं 4 ला भाग जातो. याचं पक्षांतर जर केलं तर तो छेदस्थानी येईल. म्हणून बे 1 बे आणि बे 2 4 म्हणजेच वजा 2 छेद 5 बरोबर y. y ची किंमत तुम्हाला ही मिळाली म्हणून y चा वर्ग करूया. y चा वर्ग ऋण संख्या जरी असेल तरी वर्ग धन होतो 4 छेदस्थानी 25. आता ही 4 छेदस्थानी 25 संख्या या समीकरणाच्या डाव्या बाजूमध्ये मिळवूया. मग काय होईल? म्हणून x वर्ग वजा 4 छेद 5x अधिक 4 छेदस्थानी 25 वजा करूया 4 छेदस्थानी 25 बरोबर ही बाजू आहे 7 छेदस्थानी 25. एकदा मिळवलेत आपण 4 छेद 25 आणि एकदा वजा केले त्यामुळे समीकरणाच्या समानतेमध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. त्यामुळे काय झालं की ही जी काही त्रिपदी तयार झालेली आहे ही त्रिपदी आता पूर्ण वर्ग त्रिपदी तयार झालेली आहे. या त्रिपदीला पूर्ण वर्ग त्रिपदी आपल्याला म्हणता येते. पण आता हे कोणाचा वर्ग आहे तर पहिल्या पदाचं वर्गमूळ घेऊया x. शेवटच्या पदाचं वर्गमूळ घेतलं तर ते येते 2 छेदस्थानी 5 आणि मधल्या पदाचं चिन्ह आहे ऋण कंसाचा वर्ग बरोबर. याचं पक्षांतर अगोदर करून घेऊया. ते धन होईल 4 छेदस्थानी 25 आणि हे आहेत आपले अधिक 7 छेदस्थानी 5 आहेत. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण वर्ग
ही बाजू करून घेता आलेली आहे, म्हणूनच या पद्धतीला म्हणतो आपण पूर्ण वर्ग पद्धत. आता आपण याला सोपं रूप देऊया. डावी बाजू जी आहे आपली, सॉरी उजवी बाजू जी आहे तिला आपण सोपं रूप देऊया. सोपं रूप देताना छेदांचा लसावी आपल्याला 25 आहे. 25 आहे म्हणजे इथं 25 येण्यासाठी 5 ने गुणावं लागेल. अंशाला आणि छेदाला 5 ने गुणलं तर या ठिकाणी होतील, याला 5 ने गुणलं तर 35 आणि इथं 25 होतील. म्हणजे कशा पद्धतीने मिळेल आपल्याला पायरी, बरोबर 4 छेदस्थानी 25 अधिक याला 5 ने गुणायचं म्हणजे 35 छेदस्थानी 25 होतील. छेद समान करून घेतले. छेद समान करून घेतल्यानंतर बेरीज वजाबाकी करताना सोपं जाते. अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी करताना छेद समान करून घ्यायचे. इथं लसावी आला 25, लसावी आला 25 म्हणजे इथं अंशांची बेरीज होईल 4 अधिक 35. 4 अधिक 35 बरोबर होतील 39/25. 39/25 हे या ठिकाणी याचं जे काही सोपं रूप आहे ते आलेलं आहे 39 छेदस्थानी 25. आता ही जी डावी बाजू होती आपली, ही डावी बाजू वर्ग पद्धतीने लिहिली होती. या ठिकाणी x वजा 2 छेदस्थानी 5 चा वर्ग. तर आता ही उजवी बाजू सुद्धा त्याप्रमाणे लिहायचा प्रयत्न करूया आपण. x वजा 2 छेदस्थानी 5 कंसाचा वर्ग. 39 चं वर्गमूळ निघत नाही म्हणून वर्गमुळात 39 म्हणायचे आहे आणि इथं वर्गमूळ निघते म्हणून 5 याचा वर्ग होईल तो. दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेऊ म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मिळेल x वजा 2 छेदस्थानी 5 बरोबर एकदा धन आणि एकदा ऋण वर्गमुळात 39 छेदस्थानी 5 कंसात वाटल्यास लिहायचं आहे, कारण दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊ. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन असं कारण सुद्धा लिहिणं आपल्याला आवश्यक असते. आता एकदा धन आणि एकदा ऋण किंमत घेऊया म्हणजेच x बरोबर x वजा 2 छेदस्थानी 5 बरोबर वर्गमुळात 39/5 किंवा दुसरी किंमत तुम्हाला मिळेल x वजा 2 छेदस्थानी 5 बरोबर वजा 39/5. अजून सोपं रूप देता येते ते देऊया. x बरोबर पक्षांतर करताना हे अगोदर घ्यायचं आहे 2 छेदस्थानी 5. हे नेहमी लक्षामध्ये घ्या की जेव्हा आपण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवू तेव्हा या ठिकाणची जी संख्या ती अगोदर लिहायची आहे आणि अधिक हे 39 छेदस्थानी 5 आहेच. किंवा आपल्याला x ची किंमत मिळेल, पहिल्यांदा हे घ्यायचे 2 छेदस्थानी 5 आणि वजा वर्गमुळात 39 छेदस्थानी 5. छेदांचा लसावी 5 येईल. छेद समान आहे त्यामुळे अंशांची बेरीज करता येईल आपल्याला, म्हणजे शेवटचं आपल्याला असं म्हणता येईल या ठिकाणी छेदांचा लसावी 5 आला. 2 अधिक वर्गमुळात 39 छेदस्थानी 5 ही एक किंमत आणि दुसरी किंमत तुम्हाला मिळेल x बरोबर इथं छेदाचा लसावी 5 2 वजा वर्गमुळात 39. अशा पद्धतीने आपल्याला दोन मुळे मिळालेली आहेत. ही आपण उत्तरादाखल लिहायची आहे. म्हणून मग आता आपल्याला म्हणता येईल 2 अधिक वर्गमुळात 39 छेदस्थानी 5 आणि दुसरं मूळ जे आहे ते म्हणता येईल 2 वजा वर्गमुळात 39 छेदस्थानी 5 ही दिलेल्या वर्ग समीकरणांची मुळे आहेत. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवलेलं आहे. एकंदरीत आपण या व्हिडिओच्या अंतर्गत पूर्ण वर्ग पद्धतीने समीकरण सोडवण्याची एकूण 4 उदाहरणे बघितलेली आहेत. त्या 2 उदाहरणांमध्ये हा जो सहगुणक होता म्हणजे a ची किंमत होती, थोडक्यामध्ये a ची किंमत होती ती 1 होती दोन्ही उदाहरणांमध्ये. परंतु जे पुढची 2 उदाहरणे घेतली त्याच्यामध्ये a ची किंमत ही वेगळी होती, 1 पेक्षा वेगळी होती. मग 1 पेक्षा वेगळी असेल तर कशा पद्धतीने सोडवायची आहे अशा 2 उदाहरणांचा या ठिकाणी आपण आढावा घेतलेला आहे, त्याचं स्पष्टीकरण बघितलेलं आहे. नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी ही पद्धत चांगल्या पद्धतीने समजलेली असेल. या पद्धतीलाच म्हटलं जाते पूर्ण वर्ग पद्धत, कारण याच्यामध्ये आपण त्या त्रिपदीला पूर्ण वर्ग करतो म्हणून या पद्धतीला म्हटलं जाते पूर्ण वर्ग पद्धत. या ठिकाणी थांबण्याची वेळ झालेली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग, कीप लर्निंग.